नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या याच्या हे जो प्लॉट आहे, प्लॉट नंबर 3 याची आपण छाटणी केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, या शेवग्याला आपण छाटणी करताना आपण ही लाईट छाटणी केलेली आहे. लाईट छाटणी करताना आपण ही साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये करावी. आता आपण याचे सगळ्या प्लॉटचे शेंगा काढून घेतल्यानंतर आपण ही छाटणी केलेली आहे. छाटणी करण्याचा आपला उद्देश असा आहे, की पुढचं आपण जे नियोजन करणार आहोत, त्यासाठी आपण ही छाटणी केलेली आहे. ही छाटणी करताना तुम्ही पाहू शकता इथं जो मुख्य स्टंप आहे, तो स्टंप आपण कट केलेला आहे आणि जे आडव्या फांद्या आहेत अशा, त्या 2 ते 3 फुटावर आपण साधारणपणे 3 फूट त्याची हे ठेवून आपल्याला त्याचा शेंडा पुढून कट केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण लाईट छाटणी केलेली आहे आणि ही लाईट छाटणी केल्यानंतर आपण याला बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक हे एकत्रित घेऊन आपण यावर खोडावर मारलं होतं. जेणेकरून अळी असेल किंवा जे कीटक असेल त्यांचा प्रादुर्भाव आपल्या ज्या खोडा आहे त्याच्यावर होणार नाही. जिथून आपण कट करत असतो त्या ठिकाणून अळी असेल, त्यानंतर कीटक असेल, त्यांचा प्रादुर्भाव होण्याचे जास्त प्रमाणात चान्सेस असतात. त्यामुळं आपल्याला कटिंग केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकची फवारणी करणं महत्त्वाचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण ही लाईट छाटणी केल्यानंतर साधारणपणे आपल्याला 2 ते 2.5 महिन्यानंतर या प्लॉटमध्ये पुन्हा फ्लॉवरिंग वगैरे येऊन आपल्याला सेटिंग व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे बरोबर जूनच्या अगोदर आपला जो प्लॉट हा चालू होणार आहे. त्यामुळे पुढं जरी पाऊस आला तरी पावसाच्या अगोदर जर आपली सेटिंग होऊन गेली तर आपल्याला निश्चितच या प्लॉटचा फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही जरी छाटणीचा जर विचार करत असाल तर शेतकरी मित्रांनो, आपण छाटणी करताना शक्यतो फेब्रुवारी महिन्यामध्ये छाटणी करून घ्यावी. जेणेकरून पुढचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करता येतं आणि आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात सेटिंग होऊन शेवगा आपल्याला काढता येतो. आणि शेतकरी मित्रांनो, तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजार भाव जर आपण म्हटलं तर मे नंतर आपल्याला शेवग्याचे बाजार पुन्हा एकदा जास्त प्रमाणात 100च्या वर गेलेले दिसून येतात. त्यामुळे आपल्याला निश्चितच या छाटणीचा पुढे फायदा होणार आहे. तुम्ही छाटणीचा जर विचार करत असाल तर आत्ता तुम्ही छाटणी घेऊ शकता. जेणेकरून तुमचं पुढचं नियोजन चांगल्या प्रकारे तुम्हाला करता येईल. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण छाटणी केल्यानंतर जे मध्ये आपण हे छाटणीचं जे वेस्टेज टाकतो, काड्या वगैरे, फांद्या ते आपल्याला ह्या मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये रोट्या मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर रोट्या लगेच मारला तर हे चांगल्या प्रकारे असं बारीक होऊन जातं आणि याचं आपल्याला कंपोस्ट चांगलं होऊन जातं. आपण आता आपल्याला मारता नाही आलेलं आहे. आपण 2-3 दिवसात यामध्ये मारून घेणार आहेत. शक्यतो छाटणी केल्यानंतर लगेच जर आपण यामध्ये रोट्या मारला तर हे काड्या सगळ्या भुगा होऊन यामध्ये आपल्याला बारीक चांगलं कंपोस्ट तयार होतं याच्यापासून. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण छाटणीचं नियोजन करायचं आहे आणि लवकरात लवकर छाटणी करून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला पुढचं नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल.